ओके. सो मी ट्रायपॉडची पोझिशन चेंज केली आहे. तर याच्यामध्ये हे जे स्क्रीन दिसून राहिले आहे हे स्क्रीन एक प्रकारे फील लाईट क्रिएट करत आहे. ओके. जेव्हा मी असं समज तर आता मी पॅरामाउंट किंवा जो रॅम्ब्रंट लाईट क्रिएट करण्याचा प्रयत्न करतो त्यामुळे कसं माझा चेहराची ही साईड नाही का ब्राईट दिसून राहिली आहे. आणि वेट कसं ते छोट्या स्क्रीनमध्ये माहीत पडत नाही कशाप्रमाणे, पण इथे हलकासा ट्रायंगल क्रिएट होत आहे आणि इथे हलकीशी आउटलाईन क्रिएट होऊन राहिली आहे. हॅव यू सीन दिस आउटलाईन? हे आउटलाईन क्रिएट होत आहे बिकॉज ऑफ दिस फील लाईट. म्हणजे याच्यापासून जे फील लाईट क्रिएट होते ना हे ज्या या स्क्रीन पासून हलकासा इकडे करतो, या स्क्रीन पासून जे फील लाईट क्रिएट होत आहे ना जे डार्क लाईटला हलकासा कमी करत आहे दॅट इज कॉल्ड फील लाईट अँड दॅट इज रिअली इम्पॉर्टंट व्हाईल इन मूवी. या सो इट्स ग्रेट. त्यानंतर आहे हाय की लाईट आणि लो की लाईट. हाय की लाईट यानी काय असते की हा जो लाईट सोर्स आहे आणि इथून पण लाईट सोर्स आहे, दोन्ही बाजूने लाईट सोर्स असेल ना तर त्यामुळे कसं हाय की लाईट येतं. म्हणजे त्याच्यामुळे कुठे शॅडो क्रिएट होत नाही. आणि युजली हे जे हाय की लाईट सोर्स आहे हे कॉमेडी किंवा कमर्शियल मध्ये वापरले जातात कारण त्याच्यामध्ये शॅडो राहत नाही. वन थिंग इज दॅट की ज्याच्यामध्ये शॅडो राहत नाही, एव्हरीथिंग इज फोकस, एव्हरीथिंग नथिंग वॉज नॉट ब्लॅक. तर हे जी लाईट आहे हे फ्लॅट लाईट पण म्हणलं जाते, हाय की लाईट पण म्हणलं जाते. हाय की लाईट याने 2 की लाईट वापरले जाते. फ्लॅट लाईट याने फ्लॅट लाईट म्हणजे एकच लाईट आहे जो बिलकुल समोरून येऊन राहिला आहे. सो बोथ आर मॅटर्स बट जे रिझल्ट येते ते सारखंच राहते, फारसं काही डिफरंट राहत नाही. सो दॅट इज द हाय की लाईट. आणि लो की लाईट याने वन साइड ऑफ शॅडो राहते आणि वन साइड ब्राईट राहते, वन साइड डार्क राहते. आणि आपण शूट करतो डार्क साइडने शूट करतो ना तर त्यामुळे जो इफेक्ट येतो तो बहुत ही जबरदस्त येतो. म्हणजे फक्त मी असा विचार करतो की मी इथून बोलून राहिलो आहे आणि जो बघणारा जो व्ह्युअर्स म्हणजे कॅमेऱ्याची जी पोझिशन ते डार्क साइडनं असेल ना इट वॉज क्वाईट ब्युटिफुल, बहुत ही जबरदस्त इफेक्ट क्रिएट करते. सो दॅट इज द कॉल्ड इज लो की लाईट. ओके. त्यानंतर बॅकग्राऊंड लाईट. बॅकग्राऊंड लाईट म्हणजे हे बॅकग्राऊंड आहे याला आपण प्रॉपरली लाइटिंग करू. आता मी आपण इथे समजून घेऊ की याच्यामध्ये कशाप्रमाणे हे जे दिसून राहिले आहे हे बॅकग्राऊंड आहे. आता बॅकग्राऊंड मध्ये आता माझा जो चेहरा आहे तो डार्क येऊन राहिला आहे आणि बॅकग्राऊंड कसं व्हाईट आहे त्यामुळे कसं होतं फील होत आहे की मी या स्क्रीनच्या म्हणजे या जे बॅकग्राऊंडच्या समोर आहे पॉपअप करत आहे. ओके. तर हे माहीत कसं पडते जेव्हा आपण बॅकग्राऊंडला लाइटिंग देतो तेव्हा. जोपर्यंत आपण बॅकग्राऊंडला लाइटिंग देऊ ना तेव्हाच आपण अशा प्रकारची डेप्थ क्रिएट करू शकतो आपल्या ब्लॉकिंग मध्ये किंवा आपल्या फ्रेम मध्ये. सो ट्राय टू अंडरस्टँड दिस फॅक्ट. त्यानंतर चॅकरबोर्ड. चॅकरबोर्ड याने हा आय लाईक दिस चॅकरबोर्ड, इट्स क्वाईट ब्युटिफुल. या पण ऍक्च्युली आता पॉसिबल होऊ शकत नाही पण प्रयत्न करतो. ओके. सो याच्यामध्ये काय आहे हे जे दिसत आहे हे माझे ब्राईट साईड. ओके. आणि हे माझी डार्क साईड. ओके. आणि बॅकग्राऊंडला काय करू बॅकग्राऊंडचा या साईडचा म्हणजे ज्या साईडला माझं डार्क आहे त्या साईडला आपण कलर करू आणि ज्या साईडला ब्राईट होईल ते डार्क ठेवू. सो इट वॉज क्वाईट ब्युटिफुल, बहुत ही जबरदस्त इफेक्ट क्रिएट होतो या गोष्टीमुळे. बट आता आपल्यापाशी बॅकग्राऊंड लाईट नाही आहे सो इट इज नॉट हॅपन. बट असं करू शकतो का? आपल्यापाशी एक मोबाईल फोन आहे 100% अपलोडिंग झाला आणि ड्रेस नाही करू शकत. कसं कनेक्ट तर राहते ना. मी करून पाहत आहे, ट्राय करत आहे. ओके. असं नाही मी ट्राय नाही करत आहे. ओके. सो माझ्याकडे 2 फोन आहेत आणि एका फोननी मी बॅकग्राऊंडला लाईट देण्याचा प्रयत्न करतो आणि दुसऱ्या फोननी मी स्वतः सब्जेक्टला हे करण्याचा प्रयत्न करतो. पण मला एक छोट्याशा स्क्रीन मध्ये मला फील नाही होऊन राहिला आहे की मी कशाप्रमाणे करू. तर मी याला की लाईट म्हणून हे करतो आणि याला मायचं बॅकलाईट. ओके. सो हॅव यू सीन जेव्हा जो माझा डार्क साइड आहे तिथे बॅकग्राऊंड जास्त हे आहे म्हणजे ब्राईट आहे आणि जिथे डार्क आहे तिथे डार्क आहे. ओके. मला हे कसं एक प्रकारे सेल्फी कॅमेरामध्ये नाही का आपल्याला डायरेक्शनचं महत्व कळत नाही. म्हणजे आपण लेफ्ट साईडने हे करते का राईट साईड. इट्स ओके. ह्या मागे झाला बॅकग्राऊंड ओके. हा दिसला. सो दॅट इज द हा जो इफेक्ट आहे याला म्हणजे चॅकरबोर्ड. ओके.
ज्याच्यामध्ये माझा वन साइड चेहरा ब्राईट आहे तर बॅकग्राऊंड डार्क आहे, आणि जिथे डार्क चेहरा आहे तिथे बॅकग्राऊंड ब्राईट आहे. सो इट वॉज क्वाइट ब्युटिफुल. समजा याच्यामध्ये आपण कलर ऍड केले ना तर बहुत ही जबरदस्त इफेक्ट क्रिएट होते या गोष्टी. मला हात दुखला या गोष्टीपासून. सो येस, लेट मी ऑफ दिस लाईट. सो दॅट इज अ चेकरबोर्ड लाईट. येस, हे चेकरबोर्ड लाईट वापरले जातात फिल्ममध्ये. मोस्ट ऑफ द फिल्म्समध्ये अशा प्रकारे चेकरबोर्ड लाईट वापरले जातात. ऑल दिस नाईट्स विथ कलर. सो हे झालं, आता आपलं सगळं कळलं. एकदा आपण थोडंसं आपण रिव्हिजन करू कशा कोणत्या, कारण आता आपण डार्क मध्ये आहे तर आपण बेटर करू. ओके, सो चेकरबोर्ड लाईट आपण आताच कळलं की ज्याच्यामध्ये कसं आहे की चेहरा ज्या साईडने ब्राईट आहे तर बॅकग्राऊंड आपण डार्क ठेवू, आणि ज्या साईडनं डार्क आहे त्या साईडनं बॅकग्राऊंड ब्राईट करू. सो दॅट इज अ चेकरबोर्ड इफेक्ट. येस, त्यानंतर बॅकग्राऊंड लाईट. येस, जेव्हा बॅकग्राऊंड मध्ये लाईट असतो आणि आता मी कसं चेहरा प्रॉपर होऊन राहिलाय कारण इथे फील लाईट आहे. बिकॉज ऑफ दॅट की इथे स्क्रीनचा जो लाईट येऊन राहिला आहे तो फील लाईट क्रिएट करताय, कारण डार्कनेसचा थोडासा कमी करताय, आणि जो ब्राईटनेस जो बॅकग्राऊंडचा जो लाईट आहे तो एकदम वेगळा आहे, आणि माझा चेहरा डार्क आहे त्यामुळे मी स्क्रीनवर पॉपअप करत आहे. पॉपअप म्हणजे इन द सेन्स की समोर येऊन राहिला, एक डेप्थ क्रिएट होऊन राहिला आहे बॅकग्राऊंड मध्ये माझ्यामध्ये. सो दॅट इज कॉल्ड बॅकग्राऊंड लाईट. त्यानंतर लो की लाईट. लो की लाईट म्हणजे जिथून रेकॉर्ड करत आहे तर ज्याच्यामध्ये दॅट इज अ लो की लाईट, म्हणजे वन साइड चेहरा डार्क आहे, वन साइड ब्राईट आहे, आणि रेकॉर्डिंग करण्याचा जो डायरेक्शन आहे तो या बाजूने आहे. ओके, जे शूटिंग करत आहे ती या डार्क साईडने शूट करत आहे तर त्याला म्हणते लो की लाईट. हाय की लाईट म्हणजे 2 की लाईट आहे, आणि 2 की लाईटने शॅडो क्रिएट नाही होऊन राहिली आहे तर तिथे हाय की लाईट वापरलं जातात. ओके, आणि त्यानंतर फील लाईट. ऑब्व्हियसली म्हणलं दॅट इज कॉल्ड इज फील लाईट. आता इथे बघ, हे जे लाइटनिंग आहे, ही जी लाइटिंग इथे ब्राईट आहे, आणि ते हलकसं डार्कनेसला कमी करण्यासाठी नाही का एक लाईट इथे येऊन राहिला आहे. हॅव यू सीन दिस? सो दॅट इज कॉल्ड फील लाईट. हे फील लाईट येऊन राहिलं या स्क्रीन पासून येऊन राहिलं आहे. सो इट्स क्वाइट ब्युटिफुल. सो दॅट इज फील लाईट. ऑल्सो त्यानंतर आहे बॅक लाईट किंवा रिम लाईट. याच्याबद्दल आपण सांगणं विसरून गेलो. बॅक लाईट किंवा रिम लाईट हे कसे असतात, मागे असतात. ओके, सो मागून समोर एक प्रकारे फोकस करतात, आणि जेणेकरून आपले एजेस दिसतात. एजेस म्हणजे कसं, हे बघ इथून मी दाखवण्याचा प्रयत्न करतो. ओके, हॅव यू सीन दी एजेस? येस, हे बघ ते माझे चेहरा, त्यानंतर एक कानावर आणि हलकस इथे. सो दोज आर द बॅक लाईट किंवा रिम लाईट म्हणलं जातात. ओके, तर हे रिम लाईट बहुत ही जबरदस्त असतात फिल्म मध्ये, कारण हे एक प्रकारे एजेस क्रिएट करतात. हे कसे एक प्रकारे डेप्थ दाखवतात, बॅकग्राऊंड, सब्जेक्ट, त्याच्यामध्ये डिफरन्स दाखवतात. हे बॅक लाईट किंवा रिम लाईट, आणि इट वॉज क्वाइट ब्युटिफुल. येस, आता माझ्यापाशी प्रॉपर सोर्स नाही ते अशा गोष्टी दाखवल्या असतात, बट प्रॉपर अंडरस्टँडिंगसाठी समजून घे की याला म्हणतात हे रिम लाईट. ओके, जे सी स्टँड असतो, सी स्टँडवर एक लाईट असतो, त्याचं ॲपरेचर वगैरे तो सेट करून आपण प्रॉपरली सेट करू शकतो रिम लाईट. इट्स क्वाइट ब्युटिफुल. त्यानंतर स्प्लिट लाईट. दिस इज स्प्लिट लाईट, ज्याच्यामध्ये कम्प्लीट बॉडी स्प्लिट होत आहे. नो फील लाईट, ते फील लाईट राहणार नाही. ओके, स्प्लिट लाईटिंगचा अर्थ हाच आहे की जिथे फील लाईट राहणार नाही, एकदम ब्राईट आणि हे डार्क. त्यानंतर आहे रेम्ब्रंट लाईट. दॅट इज द रेम्ब्रंट लाईट, ज्याच्यामध्ये माझं शॅडोवरून हलकासा ट्रायंगल क्रिएट होत आहे इथे. सो दॅट इज कॉल्ड इज रेम्ब्रंट लाईट. हे पाहिजे ट्रायंगल क्रिएट होत आहे, सो दॅट इज द रेम्ब्रंट लाईट. त्यानंतर स्प्लिट लाईट आपण ऑलरेडी एक्सप्लेन केला आहे. त्यानंतर आहे लूप लाईट. लूप लाईट याने हे असं ज्याच्यामध्ये आपण इथे जे इथे हे दिसून राहिले हे, आणि त्यानंतर इथे जे गॅप दिसून राहिले आहे हे एक प्रकारे एलॉंगेशन करते चेहऱ्याचं. सो दॅट इज अ लूप लाईट. ज्याचा चेहरा गोल मटोल असतो, इट्स क्वाइट टफ असतो, त्यांना अशा प्रकारे लाईटिंगची गरज असते. पॅरामाउंट लाईट. पॅरामाउंट लाईट म्हणजे हा तुमचा हलकासा वरती असतो, आणि एक प्रकारे इथे बटरफ्लाय क्रिएट होतो आपल्या याच्यामध्ये. ओके, त्यानंतर हे एजेस दिसतात, हे एजेस इथे क्लिअर अप होते. सो दॅट इज कॉल्ड पॅरामाउंट लाईट. त्यानंतर फ्लॅट लाईट म्हणजे बिलकुल समोर, एक्झॅक्टली समोर आपल्या चेहऱ्यावर, दॅट इज अ फ्लॅट लाईट. सो हे साऱ्या प्रकारचे लाईट्स आहेत जे आपण एक्सप्लेन केलं आहे. ओके, सो लेट मी पुट द लाईट ऑन. सो
हाऊ डू एक्सपिरियन्स दिस थिंग? यस, हे तो होतं हे बहुत. हे लाइटनिंग आहे ना, हे म्हणजे खूप काही कठीण नाही. इट्स क्वाईट ब्युटिफुल. बहुत जबरदस्त फॅक्टर आहे. जेव्हा तुम्ही त्याला फिल्म मध्ये वापरता ना, इट्स व्हेरी इम्पॉर्टंट. कारण आपण जेव्हा हे डिपेंड करते आपण कॅरेक्टर कोणता आहे आणि प्रत्येक कॅरेक्टरसाठी वेगवेगळी लाइटिंग असते. हे इम्पॉर्टंट आहे. दुसरी गोष्ट की मेन सोर्स ऑफ लाईट ऍक्च्युअली फ्रेम मध्ये कुठून येऊन राहिला आहे ते पण दाखवणं इम्पॉर्टंट आहे. म्हणजे मानून घे माझा विंडो इथे आहे तर माझी लाईट पण इथून येणार, तर ऑब्व्हियसली माझा की लाईट आहे तो याच दिशेने राहणार ना की या दिशेने. सो हे पण इम्पॉर्टंट आहे. सो या सगळ्या गोष्टी आपण समजून घेतल्या. मेन सोर्स ऑफ लाईट हे झाले डायरेक्शन ऑफ लाईट, म्हणजे डायरेक्शन कशा प्रमाणे केले जातात. ओके, आता याच्यामध्येच आपण कलर वापरू शकतो आणि जेवढे आपण जास्त कलर वापरू इट वॉज क्वाईट ब्युटिफुल. बहुत ही जबरदस्त फॅक्टर आहे ते. जेव्हा आपण नाही का एखाद्या फील लाईट मध्ये किंवा एखाद्या बॅक लाईट मध्ये समजा आपण कलर ऍड केले आहे, ह्या कलर म्हणजे इन द सेन्स की लाईट तर सेम लाईटच आहे बट त्याच्यामध्ये आपण जेल लावतो वेगवेगळ्या कलरची. जेल आणि एक प्रकारे कागद प्लास्टिकचा असतो जो म्हणजे ते बघा ना निळ्या कलरचा किंवा पिवळ्या कलरचे एक प्रकारे जेल असतात. क्वाईट ब्युटिफुल जे कलर क्रिएट करतात लाईटला. काही नाही, खूप काही कठीण नाही आहे. ते लाईटच्या समोर लॅम्प लावून एखाद्या जेलला लावतात त्यामुळे लाईटनिंग येते, ते कलरफुल येते. सो इट्स क्वाईट. सो या सगळ्या गोष्टी कलरिंग सोबत केल्यानंतर याचा इफेक्ट बहुत ही जबरदस्त होतो. त्यानंतर क्वांटिटी ऑफ लाईट. क्वांटिटी आणि आतापर्यंत मी जे लाईट वापरली होती हे हार्ड लाईट होती. दॅट इज हार्ड लाईट. याच्यामध्ये जो लाईटचा जो इंटेन्सिटी आहे इट वॉज टू मच. त्याच्यामुळे शॅडो बहुत शार्प येतात. तर कधी कधी क्वांटिटी कमी करायला पाहिजे, जस्ट डिफ्युजन लावायला पाहिजे. डिफ्युजन लावल्यामुळे आपण कसं लाईटचा जो सोर्स आहे तो लाईटचं जे हार्डनेस आहे त्याला थोडा हलकासा कमी करतो आणि कमी केल्यानंतर आठवलं मला मी माझ्या कपडा धुतला नाही. ऍक्च्युली मी खेळून आलो आता फ्रेश वगैरे झालो. फ्रेश वगैरे झाल्यानंतर मी डायरेक्ट जेवण वगैरे केलं त्यानंतर इथे बसलो. ओके, सो मी माझा कपडा धुतलाच नाही. मी बाथरूमच्या साईडलाच ठेवला. तो बहुत पूर्ण घामा चिपक झाला. सो हे पार्ट आपण कट करून टाकू. क्वालिटी ऑफ लाईट. क्वालिटी ऑफ लाईट म्हणजे कोणत्या प्रकारे तुम्ही लाईट वापरता हे डिपेंड करते की क्वालिटी ऑफ लाईट्स याने क्वालिटीचा सोर्स किती कमी किती जास्त करायचा, नॉट दॅट. पण मोस्ट ऑफ द इम्पॉर्टंट फॅक्टर हेच आहे. लाईट कशाप्रमाणे आहे, कोणत्या डायरेक्शन येत आहे, कोणत्या डायरेक्शन थ्रू आपण कशाप्रमाणे लाईटिंग करू शकतो, कोणत्या कॅरेक्टरसाठी कशाप्रकारे लाईटिंग असणे इम्पॉर्टंट आहे. सो एक गोष्ट आपण अंडरस्टँड केली आहे. इट इज इम्पॉर्टंट. सो येस, सो आजच्या याच्यामध्ये आज एवढंच शिकलो मी. 6 तारीख कॅरेक्टरिस्टिक ऑफ लाईटिंग. ओके, उद्या आपण जाणून घेऊ समोर कोर्समध्ये कोणकोणते चॅप्टर्स आहेत त्याला आपण समजून घेऊ आणि सांगू. ओके, सो आताच एवढंच. सो दिस इज दॅट. जर थोडंसं असं वाटलं की मी जे बोलून राहिलो आहे ते थोडं चांगलं वाटत आहे आणि तुम्हाला असं वाटत आहे की मला थोडं सपोर्ट करावा तर तुम्ही मला लाईक करू शकता किंवा सबस्क्राईब करू शकता. बट लेट मी टेल यू की माझे व्हिडिओ एवढे काही फारसे आहे नाही. लिटरली मी जेव्हा एडिट करतो तर मला एडिट करताना म्हणजे मी फोटेजेस जेव्हा एडिटवर टाकतो तर माझा सिस्टीम हँग होते लिटरली. जेव्हा मी व्हिडिओ फाईल माझी बनते ना, काल मी जे व्हिडिओ बनवला होता तर ते काल जी व्हिडिओ फाईल बनली ती एक्सपोर्ट केल्यानंतर प्रीमियर मधून 7.5 GB ची फाईल बनली. आणि 7.5 GB फाईल बनल्यानंतर अरे तीच फाईल अपलोडिंग होत आहे बरं आता. या इट्स अपलोडिंग. या हे प्रोसेसिंग होत आहे बट अपलोडिंग झाली आहे. इट वॉज लाईक आता 3% प्रोसेसिंग होत आहे. तर हे सांगून ठेवा म्हणजे मी आज सकाळी 11 वाजतापासून लावलो. 11 वाजेपासून तर जस्ट आता जस्ट झालं म्हणजे जस्ट 10:30 वाजेपर्यंत म्हणजे ऑलमोस्ट करीब विचार कर 11.5 घंटे लागले मला अपलोडिंगसाठी. आता माझं जिओचं नेट आहे आणि जिओचं नेट कसं चालते वगैरे येऊन होत आहे. आणि असं नाही मी पूर्ण 7 GB एक्सपोर्ट केलंय. मी कसं आहे की जे फाईल बनली आहे त्याला कॉम्प्रेस केली आहे आणि जी अपलोड होणारी जी फाईल आहे ती फाईल आहे 1.2 GB ची.
कॉम्प्रेस केल्यानंतर एवढी फाईल बनतेच. माझा म्हणण्याचा उद्देश हा आहे की मी जे करून राहिलो आहे काम हे कसं मला आवडून राहिलं आहे. आवडून राहिलं म्हणजे इन द सेन्स की मी हे जे रेकॉर्ड करतोय यांनी मला फायदा भेटून राहिला, कारण यांच्यापासून मी नवीन गोष्टी शिकून पण राहिलो आहे. आणि जेव्हा मी रेकॉर्ड करतो तेव्हा मी स्वतःमध्ये रेकॉर्ड पण करत आहे, आणि ज्याच्यामुळे मला माझा फायदा दिसून राहिला आहे. आणि मला असं वाटते की असं तुम्ही सगळ्यांनी करावं. समजा तुम्हाला असं फिल्म मेकिंग बद्दल थोडंसं आहे, किडा आहे आणि तुम्हाला याच्याबद्दल काही ना काहीतरी करायचं आहे, तर तुम्ही अशा प्रकारे पढाई करू शकता. तुम्ही एव्हरीडे काही ना काहीतरी नवीन शिकल्यानंतर तुम्ही त्याला रेकॉर्ड करा. वाटल्यास तुम्ही युट्यूबवर पण अपलोड करू शकता. युट्यूब एक चांगलं प्लॅटफॉर्म आहे जेणेकरून नाही का तुमच्यासारखे लोक अजून जास्त इन्स्पायर होतात आणि इन्स्पायर झाल्यानंतर ते स्वतः काही ना काहीतरी करतात. आणि मला असं वाटते की माझ्यापाशी जेवढं काही आहे, मला असं वाटत नाही की माझ्यापाशी खूप काही आहे, या माझ्यापाशी जेवढं काही ज्ञान आहे हे काही खूप मोठं नाही आहे. कारण मी जसं एक प्रकारे फ्रेशर आहे ना, माझी कशी लायबिलिटी नाही तुम्हाला टीच करणं किंवा तुम्हाला सांगणं किंवा शिकवणं. पण मला असं वाटत आहे की या गोष्टीपासून मला आणि जे बघणार आहे त्यांना पण फायदा होत आहे, तर व्हाय नॉट डुईंग दॅट. मी काही सबस्क्रायबर करा आणि मला लाईक करा याच्याबद्दल असं फारसं काही म्हणून ना राहिलं आहे, बट माझं काम आहे, मला ते आवडून राहिलं आहे. सो दॅट्स इट. सो दिस इज द एंड and this is on the 6 July. So yes, so this is what I learned.